सीसीटीव्ही होते म्हणून हा प्रकार उघडकीला तरी आला, अन्यथा हे एक रहस्य होऊन बसलं असतं, हे एक कोडं होऊन बसलं असतं. मित्र हो, आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे अनेक नमुने आपल्याला पाहायला मिळत असतात, आपल्या आजूबाजूला पाहायला मिळत असतात. यातले काही काही नमुने अगदी अगदी अजब गजब अशा टाईपचे असतात. अहो, कोणाच्या मनाध्यानात ते कधी किंवा कल्पनेत सुद्धा कधी जे काही येत नाही ना, असं काहीतरी हे अजब गजब मंडळी करूनही जातात आणि मग त्याची चर्चा होते. चोरांचं सुद्धा बघा असंच आहे, त्यांच्यात सुद्धा असे काही वेगवेगळे प्रकार. पण बहुसंख्य चोर हे आपली गरज म्हणून, म्हणजे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं म्हणा, चोरी करतात. पण मौज मजा करता यावी, चैनीनं ऐशारामानं जगता यावं म्हणून चोरी करणारे चोर सुद्धा अधून मधून आढळतात ना. पण आता मात्र एका अजब गजब चोरीनं अनेकांना थक्क करून टाकलेला आहे. मध्य प्रदेशातल्या उज्जैन मधल्या एका कुटुंबाच्या बाबतीत घडलेली ही घटना अगदी अगदी अगदीच विस्मयकारक आहे, धक्कादायक तर आहेच आहे. या घरातील महिला दररोज घराजवळच्या त्या दोरीवर कपडे वाळत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी पाहिले तर त्यातले काही कपडे चक्क गायब झालेले दिसायचे. विशेष म्हणजे इतर कपडे जागेवर असायचे, महिलेची अंतर्वस्त्र मात्र त्या दोरीवर आढळून येत नव्हती. मग या प्रकाराने हे कुटुंब बुचकाळ्यात पडलं. कोणीतरी मुद्दामपणे हा एक खोडसाळपणा करीत आहे असं सुरुवातीला या कुटुंबाला वाटलं. पण जेव्हा वारंवार महिलेची फक्त अंतर्वस्त्रच गायब होऊ लागल्यामुळं सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळा संशय आला आणि मग त्यामुळं त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिलं. हे फुटेज पाहिल्यावर मात्र या कुटुंबाला मोठा धक्का बसला. या फुटेजमध्ये काय दिसलं बघा. रात्रीच्या अंधारात उशिरानं एक तरुण दबक्या पावलानं घराकडे येतो. आजूबाजूला तो पाहतो, आपल्याकडे कोणी पाहतंय का याचा अंदाजही तो घेतो आणि मग हळूच तो कपडे वाळत घातलेल्या दोरीजवळ जातो. दोरीवर वाळत घातलेली महिलेची अंतर्वस्त्र अवघ्या काही सेकंदात तो काढून घेतो आणि लगेच तिथून पसारही होतो. अहो, हे सगळं दृश्य पाहून कुटुंबाला सुद्धा धक्का बसला. मग त्यांनी लगेच ते सीसीटीव्ही फुटेज घेऊन जवळच्या पोलीस स्टेशन गाठलं आणि एकूण घटनेच्या बाबतीत तक्रार दिली. चिमणगंज पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवायचा सुद्धा प्रयत्न केला. फुटेज मधला तरुण त्याच भागामधला असावा असा संशय पोलिसांना होता. मग हळूहळू तपास पुढे सरकल्यावर त्यांना अंकित नावाच्या तरुणावर संशय आला. जेव्हा पोलिसांनी या 25 वर्षीय अंकितला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यानं सांगितलेल्या गोष्टीनं पोलिसांना सुद्धा धक्का बसला. या तरुणानं कबुली तर दिलीच, पण शेजारची विवाहित महिला आपल्याला आवडायची असं सुद्धा त्यानं सांगितलं. या विवाहित महिलेवर तो एकतर्फी प्रेम करत होता. तिच्याबद्दल असलेलं आकर्षण अधिकच वाढत गेला आणि त्यातूनच तो या विवाहित महिलेची अंतर्वस्त्र चोरून नेऊ लागला. अनेक दिवसापासून त्याचा हा प्रकार सुरू होता आणि तो पुढेही सुरू राहिला असता. सीसीटीव्ही होते म्हणून हा प्रकार उघडकीला तरी आला, अन्यथा हे एक रहस्य होऊन बसलं असतं, हे एक कोडं होऊन बसलं असतं. तपासाच्या दरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट उघडकीला आली. आरोपी अंकितनं त्याच्या छातीवर या विवाहित महिलेच्या नावाचा टॅटू सुद्धा गोंदवलेला होता. त्या तरुणाचं महिलेवरचं एकतर्फी प्रेम वेडाच्या टोकाला पोहोचल्याचं पोलिसांच्या सुद्धा लक्षात आलं. पोलिसांना या तरुणाला अटक केली आहे. पण या अजब गजब चोरीची आणि एकतर्फी प्रेमातल्या वेडाची चर्चा मात्र मोठ्या चवीनं केली जात आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती, दुसरं काय. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.